जवाहर नवोदय विद्यालय पाचगाव भंडारा येथे मागील 8 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे। व्यवस्थापन समितीने भोंगळ कारभार करून शाळेतील बांधकाम करतेवेळी गटर लाईनचे योग्य व्यवस्थापन न केल्याने शाळेतील बाथरूम व संडासचे पाणी जाम होत असल्याच्या तक्रारी तसेच विद्यार्थ्यांकडून शाळेच्या परिसरात पाण्याची टंचाई मोठी तक्रार येत होती। भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना माहित होताच त्यांनी रात्रीच्या वेळी अचानकपणे हॉस्टेल परिसरात पाहणी केली व त्या दरम्यान त्यांना विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये अतिशय दुर्गंध व गंदकीचे वातावरण दिसून आले। त्यामुळे खासदारांनी स्वतः हातात झाडू घेत हॉस्टेलमध्ये झाडू मारण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या सगळ्या प्रकरणाचा खुलासा होताच जवाहर नवोदय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर संजय कोलते, जिल्हाधिकारी भंडारा यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली व शाळेला मुबलक पाणी पोहोचवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणार असल्याचे सांगितले। शिकवलं असतं का त्या टॉयलेट मध्ये फिकल पडले आणि त्याच्यावर संडास करत आहे, समजा ते बिमार पडले आजारी पडले तर कोणाकडे हा विचार करून पालकांनी मला फोन केला तेव्हा मी इथं आलो आणि बघितलं तर एक एक पालक आपल्या स्टुडंटला घेऊन जात आहे। विचार करा, आज प्रायव्हेट शाळेकडे पुरा देश प्रायव्हेटायझेशन होण्याचं आज मार्गावर लागलेला आहे आणि याच्यामध्ये हे गव्हर्नमेंटची अशी व्यवस्था सगळा टॉपचा जो कॉलेज आहे या शाळेमध्ये शिकणारे मुलं आहेत ते पूर्ण भंडारा जिल्ह्याचे क्रीम मुलं आहेत आणि त्यांची अशी दुरावस्था झाली आहे तर आज पालक वर्ग काय विचार करेल ते इथून समोर मागं जाऊन शाळा बंद पडेल आणि इलाही कुठं नाही कुठं त्या प्रायव्हेट कंपन्यांना विकण्याचं काम आणि धोरण या सरकारचं मला दिसून येत आहे। विचार करा, आज इथं पाणी नाही, गटरची व्यवस्था नाही, कोणी शाळा बनवली, कोणी प्लॅन बनवला, तिथं गटर लाईन द्यायला पाहिजे होती, तिथं पीठ आहे, पीठ बनवून ठेवलं टेम्पररी पीठ, पण एवढ्या लोकांनी समजा पाण्याचा वापर केला तो पाणी घाण पाणी तिथं पीठला ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे तर तो फ्लो होऊन त्या अंगणवाडीमध्ये जाऊन राहिला, अंगणवाडीच्या समोर, म्हणजे ते बिमारी फैलवण्याचं काम हे प्रशासन करत आहे, शाळा करत आहे। याचं परमनंट सोल्युशन मिळायला पाहिजे। पाणी त्या प्रत्येक बालकाला आपल्या भारताच्या भविष्याला मिळायला पाहिजे। याच्यासाठी या प्रशासनानं समोर येऊन समजा व्यवस्था केली नाही तर आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर येऊ आणि त्यांना ज्या लागणाऱ्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे का ते मिळत आहेत का नाही। सर्वप्रथम जे पाणी बगैर जीवन नाही आणि विचार करा त्यांना पिण्याच्या पाणीसुद्धा इथं मिळत नाही आहे। आंघोळ तर दूरचीच गोष्ट झाली, शौच करण्यासाठी टॉयलेट बाथरूमला सुद्धा त्यांना पाणी अवेलेबल नाही आहे आणि ह्या मूलभूत सुविधा आहेत हे पाणी देण्याचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं याच्याकडे काही लक्ष नाही। शाळेच्या प्रशासन असो की आपल्या जिल्ह्याच्या प्रशासन असो की महाराष्ट्राच्या शासनाच्या का दिल्लीच्या शासनाच्या असो, कोणाच्याही या गोष्टीकडे लक्ष नाही। त्यांना जेवण कसा मिळतो, आता पाणीच मिळत नाही तर जेवण कसं काय बनणार आहे? आपले घरचे मुलं, नेत्यांचे मुलं, या कर्मचाऱ्याचे मुलं समजा या शाळेमध्ये शिकले असते